शेतकरी बंधूंनो नमस्कार. सुपर केअर नर्सरी म्हणजे काय हे तुम्हाला माहित असेलच. नाही माहित? थांबा मी सांगतो तुम्हाला. सुपर केअर नर्सरी म्हणजे ऊसाच्या कांड्याऐवजी स्वतःच्या शेतात लहान लहान रोपे तयार करून लागवड करण्याची पद्धत होय. सुपर केअर नर्सरीसाठी 9 ते 11 महिन्यांचे लागणीच्या ऊसाचे निरोगी रसरशीत बियाणे एकरी साधारणतः 400 ते 500 ऊस लागतात. या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 2 फूट खोल आणि आतून पॉलिथिन कागद बसवलेला जलकुंड तयार करावा. या जलकुंडामध्ये सर्वसाधारणपणे 3 घनमीटर म्हणजेच 3000 लिटर पाणी बसते. मात्र आपण त्यामध्ये 1500 लिटर पाणी घेणार. 5 किलो कळीचा चुना 20 लिटर पाण्यात आदल्या दिवशी संध्याकाळी भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची निवडी जलकुंडात वापरावी. त्याचबरोबर 750 ग्रॅम 22 टीन आणि 750 मिली क्लोरोपायरिफॉस टाकावे. एक डोळा पद्धतीने बेने तयार करताना कांडीच्या डोळ्यापासून 1/3 म्हणजेच 25% भाग डोळ्याच्या वरच्या बाजूला व 2/3 म्हणजेच 75% भाग डोळ्याच्या खालच्या बाजूला राहील अशा पद्धतीने धारदार कोयत्याने तोडून बेने तयार करून घेणे आवश्यक आहे. वरील पद्धतीने तयार केलेल्या जलकुंडामध्ये साधारणतः 18 ते 22 तास कांड्या भिजत ठेवाव्यात. यानंतर रिकामे गोणपट वापरून नर्सरी बेड तयार करावे लागतात. त्यावर 2 इंच खत मिश्रित मातीचा थर तयार करून डोळा वरच्या दिशेला राहील अशा प्रकारे बीज प्रक्रिया केलेले बेने अंतरून घ्यावे. त्यावर ॲसिटोबॅक्टर जीवाणू 150 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून कांड्यावरती फवारणी करून घ्यावी. नंतर पुन्हा खत मिश्रित मातीचा 2 इंच जाडीचा थर देऊन कांड्या मातीआड होतील अशा पद्धतीने झाकून घ्याव्यात व त्यानंतर ऊसाच्या पाचटाचा हलका थर देऊन त्यावर झारीने आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे. अशा पद्धतीने तयार केलेले बेने साधारणतः 5 ते 6 दिवसांनी उगवून येते. त्यानंतर 9 ते 10 दिवसात हे कोंब दाबनाच्या आकाराचे दिसू लागतात. 22 ते 23 दिवसापर्यंतची रोपे लागणीस योग्य होतात. या रोपांची 22 ते 30 दिवसापर्यंत लागवड करून घ्यावी. अशा प्रकारे सुपर केअर नर्सरी केल्यावर आपल्याला पुढील फायदे होतात. प्लास्टिक ट्रे, कोकोपीट अशा खर्चिक बाबींची गरज नाही. खतांची गोणपटे सच्छिद्र असतात त्यामुळे पाणी साठून रोपे पिवळी पडत नाहीत. गोणपटामुळे बेडवर तण उगवत नाही. सोयीस्कर पद्धतीने वाहतूक करता येते. ज्या शेतात लागण करावायची आहे त्याच शेतात रोपे तयार करता येतात. कमी वेळात कमी खर्चात ऊसाची निरोगी, सशक्त व जोमदार रोपे तयार करता येतात. कीटकनाशक व बुरशीनाशक द्रावणात बेने बुडवून ठेवल्यामुळे रोपे निरोगी तयार होतात. ॲसिटोबॅक्टर ऊसाच्या शरीरात वाढत राहतात त्यामुळे नायट्रोजनयुक्त खताचा प्रभाव वाढतो. चुन्याच्या निवडीमुळे पेशीमध्ये कॅल्शियमचा शिरकाव होतो व त्यामुळे पेशीपटल आणि मायटोकॉन्ड्रिया मधील छिद्र जलद कार्यान्वित होतात. परिणामी उगवण जलद होते, रोपांना जोम येतो, रोपे कणखर होतात व ताण सहनशीलता वाढते. अशा पद्धतीने सुपर केअर नर्सरीमध्ये तयार केलेल्या रोपांची लागण करताना अंतरानुसार एकरी खालील प्रमाणे आपल्याला रोपांची संख्या लागते. जर आपण 5 बाय 2 फूट अंतरावरती लागण केली तर एकरी 4444 रोपे लागतात. जर आपण 6 बाय 1.5 फूट अंतरावरती लागण केली तर 5000 रोपे लागतात आणि 6 बाय 1 फूट अंतरावरती लागण केली तर साधारणतः 7400 रोपे लागतात. तर शेतकरी बांधवांनो, चालू हंगामापासून आपण सुपर केअर नर्सरी करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेळ व पैशाची बचत करून या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतावर करावा. धन्यवाद.